हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 75 चिराजिनवासहा. ललाटी सदैव विजन वास लिहिलेला आहे. निर्वाण योगी आत्मसन्मुख झालेले असतात. एका परमात्म्याशिवाय बाकी इतर विषय त्यांना नसतो. देह जीवित राहण्यापुरताच त्यांचा बाह्य भौतिक वस्तू जगताशी संबंध असतो. तेवढ्यापुरतेच अत्यावश्यक तेवढेच ते भौतिक वस्तू जगताशी जवळीक करतात. येथे ते अजाण असतात. एखादे ताने बाळ ज्याप्रमाणे भूक लागली की आईकडून भरवून घेते आणि भागली की तात्काळ खेळू लागते, त्याचप्रमाणे निर्वाण योगी देह जीवित असण्यापुरतेच भौतिक वस्तू जगताशी संबंधित असतात. भूक लागली की ते तात्काळ आत्मध्यानी लीन होतात. अशा प्रकारची ही जवळीक, अशा प्रकारचा हा बाह्य भौतिक वस्तू जगताशी असलेला त्यांचा संबंध देह जिवंत ठेवणे याच एका उद्देशाने आलेला असतो. त्यात इतर चवीढवी नसतात. त्यांच्या दृष्टीने देह जीवित ठेवण्याचे एकमेव कारण परमात्मा प्राप्तीसाठी हा देह वापरता आला पाहिजे असाच असतो. त्यांचा मुख्य जीवनोद्देश परमात्म्याची प्राप्ती, त्याच्या भजन पूजनात आणि नामस्मरणात रत असणे हा आणि हाच एकमेव असतो. याचा अर्थ निर्वाण योगी जेव्हा देह जीवित असण्यापुरते जड वस्तू जगताशी संबंधित असतात तेव्हाही ते अंतःकरणाने विजनवासीच असतात, एकांतातच असतात. निर्वाण योगी कुटुंबियात राहत असले तरीही ते तेथे कुटुंबियात असूनही अलिप्त असतात. त्यांची टाळी ब्रह्मानंदी लागलेली असते. त्यांना कौटुंबिक समारंभात स्वारस्य नसते. अशा प्रसंगी देहाने ते समारंभात असले तरी अंतःकरणातून ते परमात्म्याच्या नामस्मरणात तल्लीन असतात. कुटुंबियांसाठी अर्थार्जन करताना ते कर्मयोगाचे काटेकोर आचरण करतात. कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना त्यांना परमात्म्याचा विसर होत नाही. भौतिक वातावरणातही त्यांची नाळ अध्यात्माशी सतत जोडलेली असते. निर्वाण योग्यांना पानात पिठले आणि श्रीखंड वाढले तरी ते सारखेच असते. देहाचा उपयोग योग साधना करायला व्हावा यासाठी ते देह जीवित ठेवतात. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना जेवणाच्या वेळी त्यांच्या सौभाग्यवती आवडीबाईंना त्यांना शोधावे लागत असे. बुवा कुठेतरी झाडाखाली विठ्ठलाच्या भजनात तल्लीन झालेले असत. अशा प्रकारे दिसायला संसारी असलेले निर्वाण योगी सत्यार्थाने विजनवासीच असतात. ज्या निर्वाण योग्यांना संसारापासून दूर राहायला मिळते ते स्वतःला परमभाग्यवान समजतात. येथे ते जाणून बुजून विजनवास, एकांतवास स्वीकारतात. अशांची काळजी दानशूर भक्त वत्सलांकडून स्वतः योगेश्वर घेतो. असे निर्वाण योगी सदा सर्वदा आत्मचिंतनात, आत्मध्यानात, योग साधनेत रममाण असतात. त्यांची टाळी सदा सर्वदा ब्रह्मानंदी लागलेली असते. त्यांचा श्वास उच्छ्वास परमात्मा झालेला असतो. त्यांना अन्य जीवन नसते. या भौतिक विश्वाच्या बाहेर तुरीय अवस्थेत ते विहार करत असतात. मौनात, एकांतात राहून ते जप तप करतात. भौतिक दर्शन ते टाळतात. विजनवास हाच त्यांचा निवास असतो. आता पुढचा मंत्र क्रमांक 76. अनाहत मंत्रम अक्रिययैव जुष्टम. अनाहत मंत्र आणि अक्रिया हीच त्यांची प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा, येथे प्रतिष्ठा याचा अर्थ भूषण, गौरव, विशेष असा घ्यायचा आहे. आपण गणपती बसवताना त्याची प्रतिष्ठापना करून मग पूजा करतो. किंवा जेव्हा नवीन देऊळ बांधले जाते तेव्हा नवीन मूर्तीची प्रतिष्ठा करतात. अशा वेळी भावना अशी असते की ज्या दगड, माती, धातूची मूर्ती केलेली असते ती जडवस्तू सूक्ष्म परमात्म्याच्या निवासाने भारावली जाऊन बसवली जावी.
आता ती मूर्ती दगडाची, मातीची किंवा धातूची नसून ती आता परमात्म्याची मूर्ती आहे. आता ती मूर्ती नसून मूर्तीच्या रूपात तिथे परमात्माच आहे. तो अमूर्त मूर्तरूप होऊन तेथे निवास करत आहे. निर्वाण योग्यांची प्रतिष्ठा म्हणजे अनाहत नाद आणि अक्रिया आहे. याचा अर्थ ज्याप्रमाणे एखाद्या मूर्तीत परमात्म्याची प्राणप्रतिष्ठा होऊन त्यात परमात्म्याचा निवास असावा, आता तेथे परमात्माच असावा, त्याप्रमाणे निर्वाण योग्यामध्ये अनाहत मंत्राची आणि अक्रियेची प्रतिष्ठा असावी. अनाहत मंत्र. अनाहत म्हणजे आहत न केलेला, आयात न केलेला, तेथे अगोदरच असलेला. आपल्या अंतःकरणात आपल्या श्वासाचा अनाहत नाद सतत अव्याहत सुरू असतो. सप्तचक्रांपैकी अंतःकरणातील चक्राला अनाहत चक्र असेच म्हणतात. परम आत्म्याचा अंश जीवात्मा निर्माण करून त्यामार्फत देह धारण करून देहाच्या अंतःकरणात निवास करत असतो. परम आत्मा हा आपल्याच अंशामार्फत जीवाला सतत प्राण पुरवत असतो. किंवा असेही म्हणता येईल की अंशात्मा परम आत्म्याशी सतत अव्याहत संधान साधून जीवात्म्याला सतत अव्याहत प्राण पुरवत असतो. त्या योगे जीव जीवित राहून त्या देहामार्फत अंशात्मा या स्वनिर्मित अप्रतिम सृष्टीचा आस्वाद उपभोग घेतो. याचा अर्थ अनाहत नाद सुरू होऊन जीव आणि मग देह निर्मित होतो आणि देह थकून त्याचे पतन होऊन अनाहत नाद थांबतो. त्यावेळी अंशात्मा देह त्याग करतो. अनाहत नाद आपल्या देहाच्या जन्माच्याही आधीपासून सुरू होतो आणि देह मृत झाल्यावर नंतर मग थांबतो. आपल्या आयुष्याच्या दृष्टीने विचार केला तर हा अनाहत नाद सदा सर्वदा असतो. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या आधी आणि आपल्या आयुष्याचा शेवट झाल्यावरही हा नाद सुरूच असतो. म्हणूनच हा नाद आपण आयात केलेला नाही. तो नसणे अशी अवस्था आपल्यासाठी कधीही नसते. आपल्यासाठी तो सतत अव्याहत असतोच. तो नसणे म्हणजेच आपले अस्तित्व, आपले आयुष्य संपुष्टात येणे असते. अनाहत नाद परमात्म्याचा, आपल्या देहातील अंशात्म्याचा नाद आहे. ओम हाच विश्वातील प्रथम ध्वनी आहे. त्यामधूनच हे विश्व निर्माण झाले आहे. ओम परमात्म्याचा वाचक आहे. अनाहत नाद म्हणजे ओम, ओंकार आहे. ओम हा मंत्र आपल्या अंतःकरणात अव्याहत सतत सुरूच असतो. अंशात्मा याच ओम मंत्राद्वारे परमात्म्याशी संधान साधून असतो. त्या योगे आपल्या जीवाला प्राणाचा पुरवठा होऊन आपला देह जीवित राहतो. ऋषी म्हणतात की अनाहत मंत्र हीच निर्वाण योग्याची प्रतिष्ठा आहे. साधकाच्या चित्तवृत्तीचा निरोध होऊन जेव्हा साधक चित्ताने नव्हे तर जीवात्म्याद्वारे आत्मेच्छेने आचरण करू लागतो तेव्हा तो योगी होतो. साधकाच्या चित्ताचा आणि अंतरात्म्याचा योग जुळून येतो. साधकाचे चित्त अंतरात्म्यात विलीन होते. साधकाच्या चित्ताला स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. साधक अमन न मन मनातीत होतो. तेव्हा साधक योगी होतो. यथा कालावधी योग साधनेने अशा योग्याचे परमात्म्याशी मिलन होते. तो साक्षात्कारित होतो. आता जीवात्मा आणि अंतरात्मा यांचा योग जुळून येतो. यथा कालावधी योगी विधेही अवस्था प्राप्त करतो. पूजापाठ, यज्ञयाग, मंत्रतंत्र इत्यादी देहाचे सोपस्कार थांबतात. सुरू असले तरी ते सभोवतालच्या साधकांच्या समाधानासाठी असतात. योगी परमात्म्याचा अंश याच अवस्थेत सतत असतो. तो विधेही जगतो. त्याचे देहभान सुटते. त्या योगे ओम, ओंकार, हरिओम, ओम तत्सत्वम असी असा हाच एकमेव मंत्र तो जगतो. या अनाहत नादाची त्याच्यात प्रतिष्ठा होते. तो निर्वाण योगी होतो. आता इतरांसाठी तो देहरूप असतो.
त्याचा स्वतःचा त्याच्या देहाशी संबंध असत नाही. तो विदेही अवस्थेत जीवन जगतो. अन्न वस्त्र निवाऱ्याचे भान संपुष्टात येते. आता त्याच्या इच्छेने तो विहार करतो. येथील कार्य समाप्त झाल्यावर येथून निर्वाण होतो. भगवान श्री रामकृष्ण परमहंस, श्री ज्ञानेश्वर माऊली ही याची अलीकडील उदाहरणे होत. देहाचे अतोनात हाल होत असूनही पूर्ण समाधानाने कैवल्यानंदावस्थेत आत्मा परमात्मा याविषयी ते साधकांना अव्याहत उपदेश करत होते. त्याचे रहस्य त्यांच्या निर्वाण योगात आहे. अशा प्रकारे अनाहत मंत्र हीच निर्वाण योगाची प्रतिष्ठा आहे. अक्रिया. कोणीही क्रिया केल्याशिवाय जीवित असू शकत नाही. निर्वाण योगीही याला अपवाद नाही. तो जीवित असण्यासाठी निश्चितच क्रिया करतो. येथे आपण असे समजून घेऊया की निर्वाण योग्याकडून जीवित असण्यासाठी क्रिया होतात. परंतु तरीही तो सदा सर्वदा या सर्वापासून अलिप्त असतो. तो बोलतो, परंतु त्याही वेळी तो मौनात प्रतिष्ठित असतो. तो गती घेतो, परंतु त्यावेळी तो स्तब्ध स्थित असतो. त्याला क्रियेत चव नसते, स्वारस्य नसते. तो क्रियेत गुंतत नाही. भौतिक जगताच्या दृष्टीने त्याच्याकडून क्रिया होत असतात. त्यावेळी जसे इतरेजण त्या क्रिया न्याहाळत असतात त्याचप्रमाणे किंबहुना जरा जास्तच त्रयस्तर दृष्टीने निर्वाण योगी त्याच्या देहाच्या त्या क्रिया तो स्वतःही न्याहाळत असतो. तो नित्य विदेही अवस्थेत असतो. त्यामुळे तो स्वतःच्याही जीवनाला साक्षी राहतो. स्वामी राम स्वतःचा उल्लेख त्रयस्था सारखा करत असत. राम जपाला बसणार आहे असा ते स्वतःचा उल्लेख करत असत. त्यांना इतर लोक जसे पाहत असत तसे ते स्वतःला पाहत असत. निर्वाण योगी अशा प्रकारे अक्रियेत प्रतिष्ठित असतो. त्याच्या देहाकडून अत्यावश्यक त्या क्रिया होत असतात. परंतु तरीही निर्वाण योगी त्या स्वतःच्याच क्रियात असत नाही. तो अक्रियेत प्रतिष्ठित असतो. हरिओम.